श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काल भैरवनाथ जयंती ही कालाष्टमीला आहे. कालाष्टमी ही 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी आलेली आहे, म्हणजेच शनिवारी आलेली आहे. या दिवशी आपल्याला काल भैरवनाथांचा जन्मोत्सव आहे तो साजरा आहे तो करायचा असतो. त्यांची सेवा करायची असते, त्यांची आपल्याला पूजा करायची असते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मंत्र आहेत तेही म्हणायचे असतात आणि या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन त्यांना काही वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या असतात. त्याचबरोबर विशिष्ट जो नैवेद्य आहे तो आपण या दिवशी त्यांना अर्पण आहे तो करायचा असतो. तर या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांना ची सेवा कशी करायची आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. चॅनेलवरती नवीन जर असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम कालभैरवनाथाय नमः नक्कीच लिहा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शत्रूंचा त्रास, कामामध्ये अडथळे येणे, त्याचबरोबर पैसे अडकणे, नोकरीमध्ये सतत अडचणी येणे किंवा एखादं तुमचं कोर्टाचं काम असेल त्यामध्ये अडथळे येत असतील किंवा तुमची कोणतीही कामं असू द्या त्यामध्ये सतत अडचणी येणे, प्रॉब्लेम येणे, अशा प्रकारचे जे काही त्रास आहेत ते आपल्याला होत राहतात. तर हे त्रास आहेत ते दूर व्हावेत, आपल्या जीवनामध्ये येणारे जे त्रास आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची जर आपण सेवा केली, ती म्हणजे आपण कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी जर केली तर अतिशय प्रभावशाली होते आणि हे जे आपले काही त्रास आहेत हे सर्व काही दूर होण्यासाठी नक्कीच मदत होते. कालभैरवनाथ हे कडक शिस्तीचे, न्यायाचे देवता मानले जातात. त्याचबरोबर तांत्रिक देवताही त्यांना मानलं जातं. भगवान शिवशंकरांचे रुद्ररूप असं त्यांना मानले जाते. तसेच त्यांची सेवा करणाऱ्यावर ते सतत त्यांची कृपा आहेत ते ठेवतात. त्यांची सेवा जर आपण कालभैरवनाथ जयंती दिवशी जर केली तर त्या दिवशी शिवतत्व हे 1000 पटीने जागृत झालेलं असतं. त्यामुळे आपण या दिवशी ज्या काही सेवा आहेत त्या करू. त्या सेवा आपण केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही प्रत्येक अडचणी किंवा जी काही संकटे असतील ती नक्कीच दूर होतात. कालभैरवनाथ हे भगवान शिवशंकरांचा 5वा अवतार मानले जातात. कालभैरवनाथांची सेवा जर आपण केली तर आपल्याला भूत, पिशाच, त्याचबरोबर वाईट बाधा, करणी यापासून संरक्षण आहे ते आपलं करतात. म्हणजेच की आपण त्यांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कोणालाच अशा प्रकारचा जो काही त्रास आहे तो होत नाही. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आहे ती कधीच शिरकाव आहे ती करत नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी आपल्याला सेवा आहे ती आपल्या घरामध्ये आहे ती करायची आहे. आता कालभैरवनाथांचं रूप हे कशा प्रकारचं आहे ते आता आपण माहिती पाहूया. कालभैरवांचा रंग हा श्यामवर्णीय आहे. त्याचबरोबर त्यांना 4 हात आहेत. त्यांनी हातामध्ये त्रिशूल, खडक, खापर आणि ब्रह्मांचं जे 5वं मस्तक आहे ते आहे. त्यांचे वाहन आहे ते कुत्रा आहे. भगवान शिवशंकरांसारखी त्यांची संपूर्ण वेशभूषा आहे. त्यांनी सर्व अंगाला भस्म हे लावलेलं आहे. असे भयंकर रूप आहे ते त्यांचे आहे. त्यामुळे त्यांची सेवा जो कोणी करेल त्याला शत्रुपीडा ही कधीच होत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्रास किंवा अडचणी जरी त्यांच्या भक्तांच्या मार्गात आले किंवा भक्तांच्या नशिबे असतील तर ते दूर करण्याचं काम आहे ते कालभैरवनाथ आहेत ते करतात. आता आपण पाहूया की कालभैरवनाथांची पूजा आहे ती आपल्याला या दिवशी कशी करायची आहे. या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांचं मंदिर तुमच्या जवळपास कुठे असेल तर नक्कीच आपण या दिवशी मंदिरात जायचं आहे. जर मंदिर नसेल तर आपण शिवशंकरांचं मंदिर आपल्या तिथे असेल तर तुम्ही मंदिरातही जाऊ शकता किंवा तुम्ही घरीही आपण कशा पद्धतीने करायचं तेही सांगूया. पण त्याआधी आपण मंदिरातील सेवा पाहूया. तर मंदिरात आपण काही वस्तू आहेत ते आपल्याला जाताना घेऊन जायचं आहे. काळे उडीद, नारळ आणि खडीसाखर हे आपल्याला घेऊन जायचं आहे आणि आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत ती त्यांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर मोहरीचा तेलाचा दिवा आहे तो आपल्याला तेथे लावायचा आहे. तो प्रज्वलित आहे तो आपल्याला करायचा आहे आणि नैवेद्यही आहे तोही आपल्याला घेऊन जायचा आहे. हा नैवेद्य आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य आहे तो हा कालभैरवनाथांना दाखवला जातो. त्यामुळे तो विशिष्ट प्रकारचा नैवेद्य आहे तो काय आहे, तो म्हणजे आपल्याला वांग्याचं भरीत आहे ते करायचं आहे. बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबाची फोड अशा प्रकारचा हा जो नैवेद्य आहे हा विशिष्ट प्रकारचा तो आपल्याला
नक्कीच घेऊन जायचं आहे. आता कोणत्याही मंदिरात कालभैरवनाथांची जयंती आहे ती दुपारी 12 वाजता आहे ती साजरी केली जाते. तुम्हाला जर या काळामध्ये जाणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गेला तरी चालेल किंवा प्रदोष काळात जरी गेला म्हणजे दिवस मावळण्याच्या वेळेत जरी तुम्ही गेला तरी चालू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला त्यांना ह्या वस्तू आहेत त्या सांगितलेल्या अर्पण करायच्या, नैवेद्य आहे तो दाखवायचा आणि जर आपल्याला तेथे बसून सेवा करणं जर शक्य असेल, तर आपल्याला तेथे एक ही प्रभावी सेवा आहे ती करायची आहे. कारण मंदिरामध्ये दैवी तत्व आहे ते अतिशय जास्त पटीने जागृत असतं आणि तेथे केलेल्या सेवा आहेत त्या अतिशय प्रभावशाली ठरतात. त्यामुळे आपण जर मंदिरात जर आपल्याला जर करणं शक्य असेल, तर तेथे आपण कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. कमीत कमी 3 वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करावा. पण 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम होईल. तर आपल्याला हे जे कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला तुम्हाला YouTubeवरती नक्कीच मिळेल किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते आहे. तर आपण ते कसं म्हणायचं आहे? कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला म्हणताना आपल्याला पहिल्या ओवीपासून सुरुवात आहे ती करायची आहे आणि एकूण आपल्या 9 ओवी आहेत. तर त्यातील 8च ओवी आहेत त्या आपल्याला 10 वेळा म्हणताना आपल्याला 8च ओवीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे आणि 11व्या वेळेस आपण म्हणताना संपूर्ण जे आहे ते पहिल्या ओवीपासून शेवटच्या 9व्या ओवीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे संपूर्ण म्हणायचं आहे. आता ही शेवटची ओवी हे आपल्याला 8 वेळा का म्हणायची नाही? कारण की ती फलश्रुती आहे आणि फलश्रुती ही फक्त शेवटीच म्हटली जाते. म्हणून आपण ती फक्त शेवटी आहे ती 9व जी ओवी आहे ती आपल्याला म्हणायची आहे. अशा पद्धतीने कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. आता जर आपल्याला मंदिरात जाऊन सेवा जर करणं नाही शक्य हो, तर आपण घरात सेवा आहे ती कशी करायची आहे? घरात आपण भगवान शिवशंकरांची पिंड आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पिंडीवरती आपल्याला 11 वेळा अभिषेक आहे तो घालायचा आहे. अभिषेक आपण हा दुधाने घालू शकता, पाण्याने घालू शकता, तुमच्या इच्छेनुसार. अभिषेक घालताना आपण ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे. हा मंत्र जप आहे तो आपण 11 वेळा म्हणून घालू शकता किंवा 108 वेळा म्हटला तरी चालेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे आणि जे आपण काळे उडीद, नारळ आणि खडीसाखर सांगितलेलं आहे ते आपण तिथेच आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे. आणि जो आपल्याला नैवेद्य सांगितलेला आहे तो आपल्याला नैवेद्य आहे तोही आपण घरातील जी पिंड आहे त्याला आपण नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला घरातील तुम्ही सेवा आहे ती करू शकता. तर ह्या नारळाचं आपल्याला पुढं काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी किंवा तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी तो नारळ आपण घेऊन तो फोडून त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही खाल्ला तरीही चालू शकतो. आता या दिवशी आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे? एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. ती म्हणजे आपल्याला 12:15 ते 12:45 या कालावधीमध्ये आपण जी काही सेवा करू ती अतिशय प्रभावशाली सेवा असते. त्यामुळे आपण या कालावधीमध्ये ही सेवा आहे ती करायची आहे. आता सेवा आपल्याला काय करायची आहे? कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र आहे तो आपल्याला 108 वेळा म्हणजेच 1 माळ म्हणायची आहे. स्वामी समर्थांची 1 माळ, त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र आहे तोही आपल्याला 1 वेळा म्हणायचे आहे. जर आपल्याला या कालावधीमध्ये सेवा करणं जर शक्य नसेल, रात्रीची वेळ आहे, त्यामुळे या वेळेमध्ये जर आपल्याला ही सेवा करणं शक्य नाही झालं, तर आपण दिवसभरामध्ये ही सेवा आहे ती कधीही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जर आपल्या जवळपास जर कुठे आपल्याला काळं कुत्रं जर दिसलं, तर त्याला आपल्याला घास आहे तो द्यायचा आहे. अशा पद्धतीने आहे ते आपण या दिवशी सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि नैवेद्य आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला हवन कसं करायचं आहे आणि उपाय आपल्याला कोणकोणते करायचे आहेत, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ.